ॲग्रोवनच्या एक्सपर्ट ओपिनियन या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत येलोरा नॅचरल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक किशोर वीर सर. सर, तुमचं ॲग्रोवनमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मिडल ईस्टमध्ये जसं युद्ध सुरू झालं तसं एक्सपोर्टवर डेफिनेटली त्याचा खूप गंभीर परिणाम झाला. शेतकरी आणि बियाणे उद्योग हे तुम्ही वेगळं कधीच करू नका, ते एकच आहे. आमचा व्हेजिटेबलमध्ये प्रायव्हेट सीड कंपनी आणि रिसर्च खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे. बरं. आज भारत देशाचं सीड सप्लायमध्ये मोर दॅन 90% सप्लाय प्रायव्हेट सीड कंपनीज करत आहे. संशोधन त्यामध्ये नेमकं काय होतंय उत्पादकता वाढवण्यासाठी किंवा काय धोरण आखलं पाहिजे? प्रोडक्शन किंवा एकंदरीत सिस्टम त्याच वेळेस डेव्हलप होतात ज्यावेळेस त्याचा व्हॅल्यू ॲडिशन मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. अच्छा. सातत्यानं कमी दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणं असेल किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होणं असेल, तर या सगळ्यामध्ये एक तर आधीच भाजीपाला पिकं पाहिली तर ती नाशिवंत आहेत. इतकं मोठं क्लायमेटिकल चेंज हे सारखं होत असेल तर याच्यामध्ये हे आव्हान इंडस्ट्रीसमोर कसं निर्माण झालेलं आहे आणि त्यातनं मार्ग कसा काढता येणार आहे? मग धनंजय, हे आव्हान फक्त इंडस्ट्री पुढंच नाही, हे शेतकऱ्यांपुढं आणि सगळ्यांपुढं आहे. बरोबर आहे. देशापुढं आहे, आम जनतेपुढं आहे. एखाद्याला वाटत असेल की मी एखाद्या मॉलमध्ये सर्व्हिसला आहे किंवा खूप मोठ्या IT कंपनीत आहे, माझ्याशी काही संबंध, तो आज नाही येणार, पण तुमच्या एक ना एक पिढीला त्याचा परिणाम भोगावा लागणार आहे. बरोबर. तर ही सगळ्याचं चॅलेंज आहे आणि सगळ्यांना ॲज अ कम्युनिटी, ॲज अ कंट्री, वी मस्ट हॅव टू फेस इट. तर ह्याला फेस करण्यासाठी प्रोटेक्टेड ॲग्रिकल्चर ही कन्सेप्ट आता वेगानं पुढं आलेली आहे. आपण ती राबवली पाहिजे आणि रिसर्च बेस्ड तुमचं ॲग्रिकल्चर पाहिजे. ज्यावेळेस आम्ही बियाणं खरेदी करतो, ते बियाणं खरेदी करून आम्ही आमच्या शेतात लावतो, आम्ही त्याच्यासाठीचा खर्च करतो सगळा, आम्ही मेहनत घेतो, कष्ट करतो, पण ते बियाणं बोगस निघतं आणि मग शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. तर याच्यामध्ये मग कंपन्यांची जबाबदारी आहे की नाही, असा एक शेतकऱ्यांचा प्रश्नसुद्धा आहे. धनंजय, ह्याच्यात आपण मी सर्व मीडियांना आपल्या मार्फत सर्व देशाला एक विनंती करतो की बियाण्याच्या बाबतीत अप्रमाणित हा शब्द वापरा. बरं. जर तुम्ही मार्केटमधून अभ्यास केला, ज्या रेप्युटेड सरकारी किंवा प्रायव्हेट कंपन्यांचं तुम्ही बियाणं आणलं, त्यात शक्यतो 1% पण कंप्लेन नाही आहे. आत्तापर्यंतचं रेकॉर्ड तुम्ही सगळं चेक करा. कोणतरी छोटं मोठं काहीतरी येऊन करतोय, त्याचं ना रिसर्च सेंटर आहे, R&D नाही, स्वतःचं प्लांट नाही आहे, त्याच्याकडं कुठली यंत्रणा नाही आहे आणि तो बियाणं येऊन तुमच्या माथी मारतोय, तर त्याला तुम्ही बळी नाही पडलं पाहिजे. जे अनऑर्गनाइज्ड ह्याच्यात जे काम चालतं बियाण्यामध्ये, त्याला कुठंतरी बंद न्यायला पाहिजे. जी काही इकोसिस्टम डेव्हलप होणार आहे त्याच्यामध्ये बियाणे कंपन्यांना सुद्धा खूप मोठा वाव आहे. ह्याच्यात आमच्यासारख्या चांगल्या काही कंपन्या स्वीटकॉर्नवर भरपूर मोठ्या प्रमाणावर रिसर्च करत आहेत, त्यातून चांगले चांगले वाण आणण्याचा प्रयत्न करत आहात. परंतु ह्याच्यामध्ये जर काही स्वीटकॉर्नवर प्रक्रिया झाल्या, जसं फ्रोझन स्वीटकॉर्न बऱ्याच ठिकाणी आता ते दाणे काढून त्याला फ्रोझन केलं जातं आणि नंतर ते पॅकेट एक्सपोर्ट केले जातात. ह्याच्यात जर असे काही व्यवसाय उभे राहिले तर स्वीटकॉर्नला डेफिनेटली चांगलं फ्युचर आहे आणि फूड सिक्युरिटीमध्ये येत्या कालावधीमध्ये स्वीटकॉर्नसुद्धा मेज आणि स्वीटकॉर्न हे रोल डेफिनेटली चांगला निभावतील. देशाच्या बाहेर पण एक मोठी जागतिक बाजारपेठ आहे. तर या देशाच्या बाहेरची जी काही बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये आपल्या उद्योगांना, आपल्या शेतमालाला प्रवेश मिळण्यासाठी काय पद्धतीचं धोरण सरकारनं राबवलं पाहिजे आणि मग उद्योगाची भूमिका काय असली पाहिजे? इंडियाचा प्रॉब्लेम असा आहे की देश इतका वास्ट आहे, लोकसंख्या इतकी प्रचंड आहे, डोमेस्टिक कन्झम्पशनच इतकं प्रचंड आहे इंडियाचं की आपल्याला आपल्या लोकांना बाहेरची गरजच पडत नाही. यातल्या स्वतःची आधी अंतर्गत बाजारपेठ एकदम मजबूत करणं, स्वच्छ करणं, तिला इंटरनॅशनल लेवलचं उभं करणं, मग त्यावेळेस आपोआप तिथली लोक तुमच्याकडे येऊन तुमचा माल घेऊन जातील. तुम्हाला त्यांच्याकडे फिरत जायची गरज नाही आहे. बरोबर आहे. एक्सपोर्ट ओरिएंटेड कंट्री बनवण्यासाठी आपलं माइंडसेट आधी बनवणं. सर, तुम्ही सगळ्या विषयावरती खरं तर मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. धन्यवाद. थँक्यू.